हॅलो अँड नमस्कार, गुड मॉर्निंग. सो मी आता आले कॉलेजमध्ये. आज आमचे सर येणार आहे तुम्हाला सांगितलं, आणि आज एक्सटेंड झाला आहे टाईम थोडा 2:30 वाजेपर्यंत सो एक्झिबिशनचा. आता मी आले कॉलेजला. हो तर गाईज, आत्ताच आम्हाला कळलं आहे की सचिन सर आज येत नाही आहेत. तर ते कधी येणार आहेत? उद्या ना, उद्या येणार आहेत असं म्हणत आहेत. आज माझी झोप झाली नाही. डार्क सर्कल्स कितीतरी झाले आहेत. भेटूया नंतर. सगळ्यांचा मूड ऑफ झालेला आहे. हां, आणि एक्झाम पण अनाऊन्स केली आहे. थिंक आय डोंट नो. हॅलो गाईज. तर आमचं एक हे होतं की एक्झिबिशन झाल्यानंतर जे सेल होणार नाहीत, आउटफिट्स असो किंवा ज्वेलरी, तर ती आम्ही सगळे स्वतः घेणार. तर तुम्हाला आता दाखवते आमचं कसं ट्रायल आणि चालले ते. सो खराब झालेले आहेत. अरे ते घातलेले संतोषी बघते वेअर करून, ही पण बघते. हे दोन मी घेतलेत गाईज. मला म्हणजे ह्या साडीवर एक आहे, त्या साडीवर मी कसं वाटतं येड्या मस्त वाटणार. फ्रीमा घेऊन जाऊ ना. फ्री काय काय बीजेपीचा लोगो तू. स्वस्त. मी हे दोन घेतलेत. आता बघू अजून कुठले कानातले किंवा गळ्यातलं घेता येईल. आउटफिट पण घेते, ते नंतर दाखवेन तुम्हाला. गाईज, आता इथे चालू आहे चेंजिंग रूम मध्ये चालू आहे ट्रायल सरांच्या बहिणीची. ते करतात. हॅलो गाईज. तर कॉलेजमधनं घरी आल्यानंतर मी जेवले, नंतर मी झोपले. आय थिंक 7ला उठले. झोप पूर्ण होतच नाही आहे. तर आता मी काल जो व्लॉग टाकला नव्हता तो आज टाकायचा आहे. सो ते काम करते, कारण की जो सेकंड डेचा पार्ट आहे तो मी टाकला नाही आहे. तो आज 19 तारीख आहे, तर आज टाकते मी. तर बघते. आणि आज आमचे सर ते येणार होते, ते आले नाही आहेत. उद्या येतील, माहीत नाही कदाचित, बट आमचं काही फिक्स नाही. आणि आमची एक्झाम पण अनाऊन्स झाली आहे परवापासून. ऑनलाईन MCQs आहे ती. सो बघू आता काय कसं होतं आहे. सो सुट्टी पण आम्हाला एक दिवस नाही आहे. आय थिंक एक्झाममुळे अशी सुट्टी आम्ही एक दिवसच घेतो आहे, नंतर आम्हाला मिळेल पुढे. नंतर आमचं ॲन्युअल फंक्शन आहे, त्यामुळे माझी सुट्टी नाही आहे. तर बघू आता कसं काय होतं आहे. आता व्लॉग एडिट म्हणजे व्लॉग टाकत तर तुम्हाला दाखवते. माझ्या इंटरनल स्टोरेज केवढी भरली आहे. डिलीट करायला हवं आहे सगळं. तर व्लॉग टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता गाईज, एक सांगायचं आहे असं की आत्ता यूट्यूब ओपन केलं आहे व्लॉग अपलोड करायला, आणि आत्ता बघितलं आहे की माझ्या सबस्क्रायबर्स 89 झालेले आहेत. 89 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. आणि खूप दिवस 84, 85, 86 होऊन परत कमी होत होते. आणि आज खूपच म्हणजे असं मी बघितलं आहे 89 झालेत. खूप आनंद आहे. अजून वाढत आहेत, हळूहळू वाढतील सुद्धा. तर खूप आनंद झाला आहे की वाढलेत माझे सबस्क्रायबर. तुम्हाला दाखवते मी, बघा. सो हे बघा, 89 सबस्क्रायबर आहेत. आणि आता ह्या आरंभच्या पहिल्या व्लॉगला 71 व्ह्यूज आलेले आहेत. तर आय एम हॅपी. तर तुम्हाला आता भेटते थोड्या वेळानं अपलोड करून. हॅलो गाईज. तर आता मी जातोय कुठे, रत्नागिरीला. तर मामी आहे आणि पुढे मामा आणि बाबा आहेत. आई आली नाही आहे, तिचं काम आहे म्हणून. तर आता परत करा काय नाही, एवढं नाही ऐकूया. सो आता जातो. आता आम्ही खायला थांबलेलो आहोत नाश्त्याला. आता नाश्ता करून परत पुढे जाणार. 2 वर आहे तो, 1 वर करा. नाही, आम्हाला डीमार्टला आम्ही आलोय आत्ता. थोडं सामान घ्यायचं आहे म्हणून. चलो अभी चलते हैं.
सो आमचं घेऊन झालेलं आहे. आम्ही जास्त वेळ थांबलेलो नाही. तर बिलिंग झालेलं आहे, आता जाणार. तर आता आमचं सगळं घेऊन झालेलं आहे. आता आम्ही निघतोय गावी. म्हणजे गावी जाऊन आम्ही घरी जाणार. थोडं काम होतं रत्नागिरीत, तो त्यासाठी आलेलो. तर जाणार. आम्ही जेवायला आलो आहेत आणि काय परिसर आहे बघा गाईज, मस्त. आता जेवणार, मग तुम्हाला भेटते जेवून. बौद्धवाडी ते का तुझं ह्याच्या काल जाऊन रस्ता हाय गाईज, सो आता आम्ही माझ्या गावी आलेलो आहोत. तुम्हाला दाखवते. खूप दिवसांनी आले मी, महिन्यांनी. सो तुम्हाला दाखवते आता. देखो गाईज, हमारे गाव माझं. तर हे नवीन घर बांधलं आहे. जुनं घर बांधलेलं असतानाचा व्हिडिओ नाही आहे. असलं तर टाकेनच मी. हो, तर हे नवीन घर आम्ही बांधलं आहे मागच्या वर्षीच. जुन्या घराचा व्हिडिओ असेल तर मी टाकेनच. चलो भेटू नंतर. इथे जरा काहीतरी काम चालू आहे, मला नाही माहिती, मी आले नाही त्यामुळे. सो हे आमचं घर, हा एंट्रन्स. ही आमची इंदू अक्का. धर. हे माझे आजोबा. हो, काम चालू आहे. त्याला झाडं तोडली आहे, दुसरी लावायची आहेत म्हणून होते. इथे पहिलं घर होतं, हे आता नवीन. तर गाईज, घराचं काम चालू आहे. थोडं प्लास्टर आणि लादी आणि बसवायचं. तुम्हाला मी नंतर दाखवेन पूर्ण, कधी परत येईन तेव्हा. आता नाही दाखवू शकत, तर दाखवेन तुम्हाला नेक्स्ट टाईम. आणि बालिंगण ते पण आता नाही भियत बोलायला. फोटो काढले तरी काय नाही. काय म्हणता? काय नाही. हो, म्हणजे ती झाली डिसेंबरमध्ये. आता अजून 2 पेपर उद्याचे, उद्या परवा. हो इंदू अक्का, असं म्हणतो. अगं मी तुझा व्हिडिओ नाही टाकत आहे बाई, मी सगळाच ब्लॉग करते. तर आमचं पहिलं घर इकडे होतं, इथपर्यंत होतं पहिलं घर आमचं. पण नंतर आम्ही नवीन घर बांधलंय. हे इकडे एक मळी होती, त्यात आम्ही शेती आमची चालायची, आम्ही इथे केलेलं आहे. इकडे पण आमची पाटी आहे सगळं. हे माझं गाव. तिकडे मारुती मंदिर आहे, हनुमान मंदिर. तिथे आमच्याकडे दरवर्षी जत्रा असते, तेव्हा येतो आम्ही. असं आहे. तर आता आमच्या इकडचं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे ट्रक आणि सगळे वर चालले आहेत. तुम्हाला सगळं मी नंतर दाखवेन, एक्सप्लोअर नंतर करून दाखवेन. आता आम्ही थोड्याच वेळासाठी आलेलो आहोत. जेव्हा इथे राहायला येईन, कम्प्लीट झालं सगळं की तेव्हा मी सगळं तुम्हाला दाखवेन. तर आता आमच्या घराच्या समोरून रस्ता येणार आहे, डांबरी. तो आता करतायत. तो ट्रक तिकडे गेला, हा आता ट्रक तिकडे जाईल. अगं हो दाखवते, काय करते. तिकडे बसलेत काही कामगार, इकडे आहेत. हा इथे थांबणार आहे का? हा इथेच थांबणार आहे.
तर असं सगळं चालू आहे. एवढी जागा साफ झाली त्याची, एवढं पौष्टिक दिसायला पुढे मोकळी दिसायला. इंदू काका आणि रामू काका काम करतायत इकडे थोडं काय ते. कोणाला सांगितलं तिकडे? मी यूट्यूबवर टाकते ना, ब्लॉग करते ना, त्यासाठी. तर असं सगळं चालू आहे आमच्याकडे गडबड सगळी. घराचं प्लास्टर चाललंय आणि लादी बसवायचं काम, त्यामुळे मी घर पण तुम्हाला दाखवू शकत नाही, असं झालंय. तुम्हाला नंतर मी दाखवेन. तर आता हा ट्रॅक्टर खाली गेला, येतोय वाटतं परत वर. सगळं चालू आहे, गडबड आहे सध्या. मामा बाबा तिकडे आहेत. तर गाईस, तुम्हाला एक मजेची गोष्ट सांगते, अशी की जे घर मी तुम्हाला सांगते ना, इथे घर आमचं पहिलं जुनं होतं आणि इथे आमची शेतीची मळी होती. आम्ही ती शेती करायचो आणि इथे आम्ही ना, मी दादा आणि माझ्या काकांची मुलगी म्हणून आम्ही इथे खेळायचो. घर असं म्हणजे आम्ही असं साडीची असं झोपडी बांधून करायचो. आणि आता बघायला गेलं तर तुम्ही इथेच त्याच मळीत घर आम्ही बांधलेलं आहे. ते खरं झालं. असंच खेळायचो घर आणि ते असं घर इथे बांधलं आम्ही आता. तर खूप झाडं होती, आता परत नंतर लावणार. मी खूप दिवसांनी आले इथे, खूप दिवसांनी. थोडा वेळ नंतर मी निघू घरी यायला. बाबा आलेत काम, त्यासाठीच आम्ही आलो आहे की काम म्हणे कसं चाललं आहे रस्त्याचं बघायला, घराचं पण काम बघायचं होतं. तर आता तुम्हाला नंतर भेटते. हे आता आपल्याला समोर 25 दिसतात. आता उद्या किती एक नंतर दोन काहीतरी येतील तेव्हा दिसणार. तेव्हा काय आता या आपल्या 10-12 दिसतात ना. होय, म्हणून ह्याला फोटो काढ. ही एक गाडी आता उभी, ही एक गाडी. आत्म्याची बायको नाही, आत्म्याची बायको नाही. तिकडे बघते काय की आत्म्याची बायको, अगं सगळे रस्त्यावर होते चालतात, गाड्या उभ्या दारात ते सगळं बघतायत. आत्म्याची बायको पनवेल नाही, पनवेललाच राहतात ती. होय, तो नाही घर त्यांच्या बांधात ना. किती वर्ष आली पोरगा मुंबईत नोकरीला तेव्हापासून? नाही, त्याला काढली ना ती तरी, पण त्याला परत आजी पुढच्या वर्षी गेलं असतं घेऊन आजी चला चला. येऊ नंतर. 5,000 रुपये द्यायचे. 5,000 रुपये. चला आजोबा. आईला सांग विचारलं म्हणून. 5,000. होय येते नंतर, होऊ दे सगळं. चल इंदू अक्का, बाय. अगं बघ, बघताय जावा. काय बघायचं, जावा. भारी आहे कॉमेडी. तर मेला चाललो कणकवलीला परत. हॅलो गाईज, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? हा 2 दिवसाचा ब्लॉग आहे खरं तर. 19 तारखेचा पण आहे, कारण की आम्ही कॉलेजला गेलो होतो पण ते सचिन सर आले नाहीत आणि माझा दुसऱ्या दिवशीचा प्लॅन 20 तारखेचा ठरलेलाच होता, त्यामुळे मी कॉलेजला गेले नाही. आय थिंक ते दुसऱ्या दिवशी आले होते. तर इम्पॉर्टंट काम होतं रत्नागिरी, त्यामुळे जावं लागलं होतं आम्हाला. तर ते झाल्यानंतर आम्ही डीमार्ट थ्रू गावी गेलो, असं आलं. तर गावी मी खूप दिवसात गेले नाही, महिन्यांमध्ये गेले नाही. आय थिंक मला वाटते मी लास्ट टाईम जेव्हा हनुमान जयंती आमच्या गावची जरा मोठी असते, आम्ही दरवर्षी जातो, तर मी गेले होते. त्यानंतर मी गेलेच नाही आहे गावाला. नंतर आजीजोबा पण इकडेच होते राहायला. तर नोव्हेंबरमध्ये जेव्हा ते गेले गावाला तेव्हा मी नाही गेले त्यानंतर. तर आज गेलेले आणि मला बरं वाटलं जाऊन. आणि आज म्हणजे काम चालू आहे तिकडे, त्यामुळे मला होम टूर पण केली नाही मी घराची. जेव्हा काम त्याचं पूर्ण कंप्लीट होईल बाकीचं,
तेव्हा मी तुम्हाला त्याची नक्की होम टूर करेल आणि जुन्या घराचा जर व्हिडिओ माझे असेल तर तो मी तेव्हा अपलोडच करेन त्या व्लॉगमध्ये, आधीचं घर आणि आत्ताचं घर असं. तर असं सगळं आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कमेंट पण करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. बाय.